सो वन ऑफ माय क्लायंट काउन्सिलिंगला जे येतात त्यांचा सतत एक कन्सर्न असा होता की त्यांच्या वाईफची जी अटॅचमेंट स्टाईल आहे ती खूपच जास्त लहान मुलांसारखी आहे. तिला सतत कोझी लागतं, कडल करायला लागतं. ती सतत हा कुठेही गेला थोडंही कामाला की तिला अबॅन्डनमेंट इश्यूज होतात, सेपरेशन एन्झायटी असते ऑल द टाईम आणि सतत चिटकलेलं राहायचं. त्याच्यामुळे मुळी स्पेस मिळत नाही असं वगैरे पण त्यांचं म्हणणं होतं. सो मी रिलेटेड थोडासा रिसर्च करत होते की अटॅचमेंट स्टाईल्स काय असतात आणि याच्या रिलेटेड. तर एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे. एक सिनी हिलर म्हणून एक सायंटिस्ट आहे. तिने तो खूप साऱ्या स्टडीज केल्यानंतर पब्लिश केलेला आहे तिचा रिसर्च. त्याच्यामध्ये ती असं म्हणते आहे की जे मुलं छोटी असताना खूप रडकी असतात आणि रडकी असल्यामुळे सतत आई त्यांना जवळ घेत राहते, सतत त्यांना प्रेम देत राहते. म्हणजे आपल्याला माहिती असेल की छोटे असताना मुलं अगदी एका हातात बाळाला पकडून एका हाताने आई काम करते आहे किंवा बिलकुल खाली ठेवलं की रडायला लागतात मुलं. अशा टाईपची जी छोटेपणापासून मोठी झालेली मुलं असतात त्यांचा पॅरेंट जेव्हा त्यांना प्रेम करतात ती जी अटॅचमेंट असते त्यांची वडिलांना घेऊन, आईला घेऊन, ती सेम अटॅचमेंट त्यांच्या पुढे पण कॅरी होते. आणि मग जेव्हा ते रिलेशनशिपमध्ये येतात, दो दॅट रिलेशनशिप इज रिलेटेड विथ हजबंड ऑर तिचा पार्टनर जो कोणी असेल किंवा तिचा बॉयफ्रेंड असेल, लव्हर असेल, जो कोणी असेल त्याच्यासोबत ती अटॅचमेंट स्टाईल जी असते ती अगदी पॅरेंट्ससोबत असल्यासारखीच असते आणि त्या परिस्थितीत तिला अगदी लहान बाळासारखं सतत जवळ घेतलेलं लागतं, सतत चिटकून असायला लागतं. थोडंसंही सोडून गेलं की जसं अबॅन्डनमेंट इश्यूज होतात, सेपरेशन एन्झायटी येते. सो इट इज ऑल रिलेटेड विथ दॅट. इंटरेस्टिंग वाटलं तर शेअर केलं.